चला काल आपण सरासरीचा पहिला प्रकार पाहिला, सोपा होता एकदम. सगळ्यांना समजला? सगळ्यांना समजला का? इमानदारीने सांगा. जर पहिला प्रकार समजला असेल तरच आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ. जायचं? चला प्रकार दुसरा. पहिला प्रकार काय होता रे? सरासरी काढणे. टाकलं का तू हेडिंग? कालच्या प्रकाराला हेडिंग टाकून घे, सरासरी काढणे. तारीख टाकली कालची, आजची तारीख टाक. चालेल, पुढे बस रे बावड्या, पुढे घेतले. बस गाणापाशी बस. पहिला टॉपिक आपला सरासरी काढणे आणि दुसरा टॉपिक एकूण संख्यांची बेरीज काढणे. टाका, एकूण संख्यांची बेरीज काढणे. एकूण संख्यांची बेरीज काढणे. चला पहा, सगळ्यांनी पहिले 5 गणित फक्त बोर्डवर पाहिजे आणि मग नंतर तुम्ही सोडवायचं. काय असतं एकूण संख्यांची बेरीज? तत्पूर्वी काल आपण जे रिकॅप पाहिलं, सरासरी म्हणजे काय त्याचं एक परत इंट्रोडक्शन देऊन देतो. सरासरी म्हणजे काय? सर्वांना सारखं. सरासरीचं दुसरं नाव आहे मध्यमान. हिंदीमध्ये सरासरीला औसत आणि इंग्लिशमध्ये ऍव्हरेज असे म्हणतात. सरासरी म्हणजे समान वाटणी. सरासरी म्हणजे समान वाटणी. दुसरं त्याच्यात आपण एक टेक्निक शिकलो होते की क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. त्याच्यात न्यू अपडेट ऍडव्हान्स आपण पाहिलं होतं की जर संख्यांचा फरक बी सारखा असेल, संख्या सारखा असेल तर मधली संख्या ही तिची सरासरी असते. केव्हा? जेव्हा फरक सारखा असतो. मग आता इथे कितीचा फरक आहे? 5चा. या संख्या क्रमवार आहे का? नाही. या संख्या क्रमवार आहे का? क्रमवार कशाला म्हणतात भाऊ? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा. पण या संख्या क्रमवार आहे का? नाही. यांचा काय? फरक सारखा आहे. मग तरीही मधली संख्या ही त्याची सरासरी असते. त्याच्यानंतर एक पाहिलं होतं आपण क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. आता ह्या झाल्या क्रमवार संख्या, ह्या झाल्या क्रमवार संख्या. मग त्याच्यात आपण उदाहरणं पाहिले होते की एखादी बाबा होता, त्याची प्रॉपर्टीची वाटणी करतो. ती वाटणी कशी करतो? तो सारखी करतो. पुढे जाऊन आपण त्याच्यात पाहिलं की सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे? कोण सांगतं सूत्र? किती लोकांचं सूत्र पाठ झालंय? हा, 5 ते 7 जणांचं पाठ नाही झालंय ते सूत्र. म्हणजे याचा अर्थ ते बिना कामाचे या वर्गात. कारण सूत्र म्हणजे सूत्र होतं का ते? नाही. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सूत्र होतं का ते? काहीच नव्हतं ते. मग जर एवढं सोपं आपल्याला जमत नाही तर समजून जायचं आपण या फील्डचे नाहीच आहेत, आपण वेगळ्या फील्डचे लोक आहे, इंजिनिअरिंग. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. दिलेल्या संख्या जेवढ्या असतील त्यांची बेरीज मारायची आणि एकूण संख्या मोजायच्या, भागिले टाकायचं आणि मग आपल्याला भेटते सरासरी. सरासरी म्हणजे काय? सर्वांना सारखं. आता एक उदाहरण देऊ आणि सरासरीचा तो पहिला प्रकार आपण संपू. समजा आम्ही 3 मित्र आहे आणि 3 मित्र आम्ही जंगलात फिरायला गेले. कुठे गेले? जंगलात फिरायला. A, B, C असे 3 मित्र आहे. A कडे 10 रुपये, B कडे 20 रुपये आणि C कडे 30 रुपये आहे. A कडे 10 रुपये, B कडे 20 रुपये आणि C कडे 30 रुपये आहे. मग प्रश्न तयार होतो की या तिन्हींची सरासरी किती? काय विचारलं? सरासरी किती? मग सरासरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तिन्हींची बेरीज. तिन्हींची बेरीज भागिले एकूण लोक. 30 आणि 20 50, 50 आणि 10 60, 60 भागिले 3, 3 1 3 दुनी 20 रुपये. याचा अर्थ काय की A ला 20 रुपये, B ला 20 रुपये आणि C ला 20 रुपये. या तिन्हींना सारख्या पैशांचं वाटप. ओरिजिनल पाहायला गेलं तर A पाशी किती रुपये होते? 10. B कडे किती आहे? C कडे किती आहे?
मग आता ही सरासरी काढली कशी, तर बघा उत्तर किती आलंय रे, 20. बी कडे 20 रुपये आहे. बी ला काही द्यायची गरज नाही किंवा बी कडून घ्यायची गरज नाही. मग ती ऍडजस्टमेंट झाली कशी, तर 30 मधून 10 कमी केले, 30 मधून 10 कमी केले आणि ए ला 10 वाढवले, म्हणजेच इकडे किती झाले आणि इकडे कमी कडून किती झाले, याला म्हणतात ऍडजस्टमेंट. या ऍडजस्टमेंटलाच दुसरं नाव आपण दिलंय सरासरी. या ऍडजस्टमेंटलाच दुसरं नाव काय दिलंय, सरासरी. म्हणजे तिन्ही जण जर फिरायला गेले तर तिन्हींपाशी कसे पैसे आले, मग सारखे. तिन्ही जण जर फिरायला गेले तर तिन्हीकडे पैसे कसे आले, सारखे. त्याला म्हटलं आपण सरासरी. आणि बस त्याच्यावरती प्रश्न विचारतात. दुसरं पहा आता काय सांगतोय. तर आता काय होतं, मग ह्या सरासरीच्या टॉपिकवर पहिल्या प्रकारावर काय होतं, तो विचारतो की समजा आता 3 लोक आहे. किती लोक आहे, 3 लोक आहे. आणि त्याने सांगितलं की यांच्याकडे सरासरी 50 रुपये आहे. किती रुपये, किती रुपये, 50 रुपये आहे. सरासरी 50. लोक किती आहे, लोक किती आहे, आणि सरासरी किती पाहिजे त्यांच्याकडे. तर हातवरती करायचा की 2 नंबरचा जो माणूस आहे या 3 लोकांमधून त्याच्याकडे किती पैसे असतील. ज्याला समजलं त्याने हातवरती करा, ज्याला नाही समजलं त्याला मी सांगणारच आहे. चांगला हातवरती करा. प्रश्न समजला नाही का, हा मग त्याच्यासाठी तर थांबतोय मी दुसऱ्या प्रकाराला. 3 लोक आहे. किती लोक आहे, आणि सरासरी त्यांच्याकडे 50 रुपये आहे. 3 लोक आहे आणि त्यांच्याकडे सरासरी 50 रुपये आहे. या वाक्याचं मिनिंग असं आहे की हे जे 3 लोक आहे, ए बी सी, यांच्याकडे सरासरी म्हणजे प्रत्येकी 50-50 रुपये आहे. डेंजर टॉपिक आहे सरासरी. काल आपण पंख्यांचं उदाहरण पाहिलं ना. एका पंख्याची सरासरी किंमत 500 रुपये आहे, तर वर्गातील एकूण पंख्यांची किंमत काढा. मग आपण काय सांगितलं होतं, 2000. तसंच इथे घेतलं, सरासरी 50 रुपये. तर 3 लोकांचे किती झाले. बस तोच टॉपिक आपण आता घेणार आहे की दिलेल्या संख्यांची बेरीज काढा. प्रकार दुसरा, दिलेल्या संख्यांची बेरीज काढा. बर, दुसरं उदाहरण आपण काल पाहिलं होतं की बर्थडेचं, की एखाद्या माणसाचा जर बर्थडे, समजा माझा बर्थडे, तर मग आता आपल्या वर्गात 30-40 लोक बसलेले आहे. मग मी स्पेशली असं जर बोलायला घेतलं, हे बघा नेतलला 5 बिस्किटा, 5 बिस्किटा, प्रत्येकाचं नाव घेऊन, पायलला 5, नेहाला 5, याला 5, त्याला 5, तर बोलत बोलत बर्थडे संपी जाईल. मग मी एकाच वाक्यात काय म्हणेन, हे पाय भाऊ, याचं पाकिट आहे बिस्किटचं, सरासरी 5 बिस्किटा सगळ्यांना दे. तर तो समजून नाही, सरासरी 5 बोलले ना सर, म्हणजेच काय, सगळ्यांले 5-5. सगळे मिळून 5 का, सगळे मिळून 5 होणार नाही. सगळे मिळून 5 होणार नाही. सरासरी 5 म्हणजे सगळ्यांना सारखं. मी जर बोलला सरासरी 2 पेन आपण प्रत्येकाला देऊ, सरासरी 2 पेन आपण प्रत्येकाला देऊ, याचा अर्थ काय, प्रत्येकाला 2-2. मग सरासरीच दुसरं नाव काय माहिती का, प्रत्येकाला. सरासरी म्हणजे प्रत्येक. समजतंय. दुसरं आणि सगळ्यात फेवरेट उदाहरण माझं, जे की सगळ्यांना समजेल. आपल्या वर्गात आता 30 लोक बसलेले आहे. किती, 30 लोक बसलेले. सरासरी 100 रुपये 30 लोकांच्या खिशात आहे. सरासरी 100 रुपये 30 लोकांच्या खिशात आहे. तर एकूण पैसे किती. अर्थ समजतोय ना भाऊ. हा, 3000. सरासरी 30 म्हणजे प्रत्येकाच्या खिशात 100 ची नोट. मग 100 गुणिले 30, उत्तर 3000, म्हणजे एकूण 3000 रुपये आहे, असा त्याचा अर्थ.
आता ज्याला नाही बी समजल्यास तिने 4-5 उदाहरणं, त्याला आता मी जेव्हा गणित सांगेन तेव्हा सगळं समजेल. चला, त्याच्यातलं पहिलं गणित. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. लिहा, 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर त्या संख्यांची बेरीज काढा. उत्तर कोणी द्यायचं नाही, ज्याचं झालं त्यांनी फक्त हातवरती करायचा. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर त्या संख्यांची बेरीज काढा. हे पाहिजे बघू, हे गणित आहे. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर त्या 5 संख्यांची बेरीज काढा. पाय आता सूत्र काय बनतं पाय. एकूण संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. हेच तर आहे ना आपला दुसरा प्रकार. आज आहे ना आपला दुसरा प्रकार. म्हणून पहिला लेक्चर मिस करायचं नाही. नाही तर समजत नाही कोणता हिरो आहे, कोणती हिरोईन आहे, कोण विलन आहे. म्हणून पिक्चरचा ट्रेलर मिस केला किंवा पिक्चरचा पहिला पार्ट मिस केला की नंतर काही समजत नाही. एकूण संख्या गुणिले सरासरी. एकूण संख्या किती रे? 5. सरासरी किती रे? 17. 17 पाचे 85 रुपये एकूण संख्यांची बेरीज. कोणाकोणाचं उत्तर 85 आलं होतं, मग त्यांना त्या 4-5 उदाहरणामध्ये समजलं. ज्यांना नाही समजलं त्यांना आता पुढे समजेल. चला, एका वर्गात 10 विद्यार्थी आहेत. एका वर्गात 10 विद्यार्थी आहेत. त्यांच्या वयाची सरासरी 25 आहे. एका वर्गात 10 विद्यार्थी आहे. त्यांच्या वयाची सरासरी 25 आहे. तर त्या विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? तर त्या विद्यार्थ्यांचे, पहिले प्रश्न पूर्ण लिहून घ्या भाऊ. हे प्रश्न मुद्दाम असे टाकतोय की आपल्याला ते समजलं पाहिजे. तर त्या विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? सूत्र कसं बदीन रे? लिहू सूत्र. एकूण विद्यार्थी गुणिले सरासरी. एकूण विद्यार्थी किती आहे? 10. सरासरी किती आहे? 25. 10 गुणिले 25. त्या 10 विद्यार्थ्यांचं एकूण वय किती आलं? 250. हे पाय, एकूण विद्यार्थी 10, सरासरी 25, 250. विद्यार्थ्यांचे काय रे? एकूण वय. वयनी एकूण वय. किती विद्यार्थी होते भाऊ? हा, आता हातवरती करायचा. 7 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याचं वय किती असेल? हा, टोटल विद्यार्थी किती आहे? 10. 7 नंबर ज्याचं वय किती? पहिल्याचं 25 आहे तर सगळ्यांचं 25 राहील ना. 25 25 25 25 25 सगळ्यांना सारखं. याला म्हणता सरासरी. नेक्स्ट, रेखाला 5 विषयात, रेखाला 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. रेखाला 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. तर रेखाला एकूण गुण किती मिळाले?
मी आता मोजतो पहिले किती लोकांना उत्तर येत आहे. आतवरती करा चांगला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 शाबास. 3 पाहिजे अजून. 20 झाले पाहिजे ना. 18. ओंकार येत आहे का नाही? मग अर्धा हातवर करतो बोलतो असा. सांग तूच. 200. तेच तर चालू आहे. 10 उदाहरणं मी असे घेणार आहे. किती? 10 उदाहरणं मी असे घेणार आहे. येडा माणूस बी हुशार होते. काय विचारलं सर ना? रेखा नावाची एक पोरगी आहे, त्या मुलीला 5 विषय आहे, त्या विषयांची सरासरी किती आहे? 57. बस तेच आहे. 57 गुणिले 5 285 झालं. त्या 285च्या पुढे काय लिहिलं? एकूण. नेक्स्ट. एका व्यक्तीकडे 5 मोबाईल आहेत. किती? 5 मोबाईल आहेत. त्यांची सरासरी किंमत 2000 रुपये आहे. त्यांची सरासरी किंमत 2000 रुपये आहे. तर त्या मोबाईलांची एकूण किंमत किती? तोंडी 10,000. मग आपण गणित असंच शिकवतो जे लगेच तोंडी येते. आता हे काही लोकांना असं वाटत सर काय 5 उदाहरणं घेताय तुम्ही, येतं इथलं सोपं आहे. पण हे जर तुझ्या डोक्यात गेलं तर पुढे ते कठीण गणित जे येणार आहे ते तू तोंडी सोडवशील. तोंडी. समजतंय? समजतंय का? हे 2 हात आहेत. 1 2. 2 हातांवर बोट किती दिसत आहे? सरासरी किती? हे 2 हात आहेत. बोट किती दिसत आहे? सरासरी किती? तोंडी सोडवलं ना. मग तेच सांगतोय, सोप्या एकदम सोप्या ट्रिक वरून आपल्याला सरासरी समजते. मग कठीण काय राहता? फक्त अंक. समजताय का? समजताय? हे किती हात आहे? हा दुसरा. किती झाले टोटल बोट? सरासरी. तुम्ही काय केलं? 5 आणि 5 10 भागिले 2 हात. उत्तर 5. समजताय का? मग मी म्हटलं लिहा. एका हाताला सरासरी 5 बोट. एका हाताला सरासरी 5 बोट. तर 10 हातांना एकूण किती बोट? एका हाताला सरासरी 5 बोट. तर 10 हातांना एकूण किती बोट? पण तोंडी येत आहे ना. हा, मग असंच येतं तोंडी. जे ओरिजिनल गणित बी येतं ना पोलीस भरतीला, ते बी असंच येतं. झालं. नेक्स्ट. फक्त तुमच्या डोक्यात जात आहे का ते पहा. नाही तर सगळे 50 म्हणताय म्हणून मी बी 50 लिहि घेतोय, ते चुकीचं आहे. हा, आपल्या डोक्यात जात आहे का ते पहा. सगळे 50 लिहित आहे, हात पाहत आहे, ते नाही. मी एवढे सोपे उदाहरण का बरं देतोय की बा ते आपल्या रोजच्या ह्याच्यात आहे. आता तो काय म्हटला, एका व्यक्तीकडे 5 मोबाईल आहे. एका मोबाईलची किंमत किती? 2000. मग 5 मोबाईलचे 10,000. मग तो इथं काय केलं आपण? 2000 गुणिले 5. बरोबर का? चला पुढे. एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत. एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत. त्यांचे सरासरी वय 8 वर्षे आहे. तर त्या विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? काय?
हा. तर त्या विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? केने गेला त्याच्यामुळे शेंद्रेचे लाडू जसेच तसे. लाडू खाल्ल्यामुळे शेंद्राचा दिमाग वाढलेला दिसतोय. लाडू सुस्थितीत असल्यामुळे शेंद्रेच्या दिमागाला त्याचा फायदा होतोय. आणि साखरपुड्याचा प्रभाव बी शेंद्रेच्या डोळ्यांवर चांगला दिसतोय है ना. डोळे सुजलेले तरी उत्तराचं बरोबर देतोय. शेंद्रे राहते झोप्याचं काम राहतं बरं. चाल दे रातभर. हा बोला हा बोला हा बोला. चला किती झाले गणित? किती झाले? 6 झाले. उत्तर 100. अजून उदाहरण देऊ? बर नाही बोर झाले. कोणाकोणाला समजला प्रकार? पांचट एकदम. पण त्याच्यावरच गणित आहे आता. जायचं मग तिसऱ्या गणित याच्याकडे प्रकाराकडे. चालू कर बंद करू. जायचं का तिसऱ्या प्रकाराकडे? सोपं होतं नाही.